इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), शासकीय जिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग, नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखा आणि राज्य महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान 2026 मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली. उद्घाटन आणि मार्गदर्शन डॉक्टर राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर, किम्स मानवता हॉस्पिटल, राजश्री गुंड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अद्वितीया शिंदे, ACP शहर वाहतूक डॉक्टर चारुदत्त जगताप, डॉक्टर प्रज्ञा आहिरे, डॉक्टर नितीन कोचर, किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या हस्ते झाले. नमस्कार. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत RTO, नाशिक पोलीस आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह माननीय गुंड मॅडम, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि RTOचे पण इंचार्ज आहेत. आणि किम्स मानवता हॉस्पिटलने संयुक्त विद्यमाने नाशिकमधील सर्व जनतेच्या जे प्रकृतीची, आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने जे रस्त्यावर होणारे अपघात म्हणजे फक्त ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट्सच नव्हे, परंतु रस्त्यावरती असताना किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर समजा काही वैद्यकीय अडचण निर्माण झाली, मेडिकल एमर्जन्सी झाली, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी. आणि प्रत्येक नागरिक हा ॲक्च्युली पॅरामेडिक होऊ शकतो, जिथे त्या गोल्डन आवरमध्ये पहिल्या 5 मिनिटं ते 30 मिनिटाच्या दरम्यान त्या व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी काय काळजी घेता येऊ शकते, जी काळजी इमिडिएटली तिथे देऊन मग नंतर पुढील जवळच्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था कशी करावी, ह्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आज सगळे इथे उपस्थित आहे. जनरली CPRच्या दरम्यान किंवा इतर गोष्टींच्या दरम्यान फर्स्ट एड कसं असावं हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, बट ॲक्सिडेंटमध्ये कशी केअर घ्यायची हे बऱ्याच जणांना माहीत नाही. तर एक खूप फ्रूटफुल आणि हेल्पफुल वर्कशॉप आहे, जे आपल्याला ॲक्सिडेंटमध्ये कुठलं फर्स्ट एड करावं आणि पेशंटला पहिल्या हाफ एन आवरमध्ये किंवा पहिल्या 1 आवरमध्ये कसं सुरक्षित मॅक्झिमम मॉर्टॅलिटी रेट कसा कमी करावा, यासाठी एक चांगलं वर्कशॉप आहे. सगळ्यांनी हे वर्कशॉप जरूर अटेंड करावं. आणि हे जे वर्कशॉप आहे ऑनलाईन जर होत असेल किंवा इतर पद्धतीने अटेंड करावं. आणि याचप्रमाणे आता सध्या आम्ही इथं किम्स मानवताला ठेवतोय. पुढील येणाऱ्या काळात हे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी पण सेपरेट वर्कशॉप ठेवण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी प्लीज डू अटेंड अँड इट इज व्हेरी फ्रुटफुल वर्कशॉप. थँक्यू. साठी किम्स मानवता हॉस्पिटल, RTO आणि पोलीस यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि याचा निश्चितच येणारे कुंभमेळ्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. आणि या सर्वांचं एकच उद्देश आहे की जे काही हॉस्पिटल्सची मदत असते ती RTO, पोलीस आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स आहेत यांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कशा पद्धतीने पोहोचवली गेली जाईल. तर याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस जनरेट करण्याचं एक वेगळं काम या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून होणार आहे. कार्यशाळेत रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, अपघातानंतर तात्काळ उपचारांचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर शुभांगी कांबळे, डॉक्टर ईशान नेरकर, डॉक्टर सचिन पाटील आणि डॉक्टर स्पंदन कोशिरे यांनी तांत्रिक माहिती दिली. दुपारच्या सत्रात CPR आणि BLS थेट प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.